आसुरबाबाराव सावंत, सोमनाथ बोरगावचा रहिवासी आहे आणि आमचा 10-11 महिने झालं तरी ऊस गेला नव्हता. टाक मॅडमनी आम्ही त्यांच्याकडं जाऊन त्यांच्या ह्यानं आम्ही गुटेबाईच्या कारखान्याला ऊस त्यांनी आपला घालवला. अजून परत सांगायचं हां, त्याने आम्ही वेळोवेळी वाघाळा कारखाना, पुन्हा परत माजलगाव कारखाना, ह्या कारखान्याला जाऊन सध्या आमचा ऊस जायना गेला. आम्ही टाक मॅडमकडे गेलो आणि त्यांनी आमचा ऊस घालण्यासाठी बराच त्यांनी आम्हाला मदत केली. ऊस घालवला आमचा. सावंत, सोमनाथ बोरगाव. नंदाताईंनी जागोजाग आम्ही वेळोवेळी भेटून त्यांना प्रयत्न करून कारखान्याला, प्रत्येक कारखान्याला जाऊन चक्रा मारून मारून परेशान झाल्यानंतर त्यांना भेटल्यानंतर त्यांनी कारखान्याशी संपर्क साधून आमच्या जागोजाग ऊस म्हणजे वेळेची वेळेला ऊस घातला. 13-14 महिन्याच्या नंतर का होईना पण त्यांनी ऊस आमचा वेळेवर घातला. कोणता कारखाना आमच्याकडे यायला तयार नसताना त्यांनी कारखान्याची संपर्क करून ऊस वेळेवर घातला. आमचा सोमनाथ बोरगावचे आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले आणि दवाखान्याचे असू, पुन्हा पोलीस स्टेशनचे असू, त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करीत राहिल्यात. अशी विनंती, आमचे कामं त्यांनी वेळोवेळ केलेत. एवढं बोलून सावंत, सोमनाथ बोरगाव रहिवासी असून आमचे दवाखान्याचे काम टाक मॅडमने बरेचसेच केले. काही एरवाड्याच्या दवाखान्यातले काही कामं केले आमचे. परत आमचे आंबेजोगाईचे बरेचसेच दवाखान्याचे कामं झालेत. काही उसाचे कामासाठी आम्ही बरेच वेळेस चक्रा मारल्यात, ते पण आमचे उसाचे कामाचे प्रश्न त्यांनी सोडवले. विहिरीचे बिलासाठी आम्ही परत त्यांच्याकडे गेलो. ते आता पंचायत समितीला मध्ये येऊन आमचे सहकार्य करत आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याकडे नेहमी चक्रा मारित आहोत. प्रभाकर गोविंदराव सोमनाथ, तालुका आंबेजोगाई, जिल्हा बीड. कारण थोडी चर्चा अशी झाली, मी टाक मॅडमला भेटलो त्या सोमनाथ बोरगाव कौडगाव या रस्त्यामध्ये. कारण ह्या रस्त्याला बरेच लोक असे आडवे मोठे लोक ही रस्ता काही होऊ देत नाही. त्यासाठी मॅडमकडे आम्ही जाऊन भेटलो त्यांना. त्यांनी असं आम्हाला कागदपत्र जर ओके असले तर लवकरच मी रस्त्याचा प्रश्न सोडू शकतो. खाना बोलायचं आपल्या दवाखान्यात सांगायचं. मंदिर भीमराव सावंत, सोमनाथ बोरगाव, सावंतवाडी मंदिराकरता एवढी बोलवण करावी आम्हाला. गुरुद्या सोमनाथ बोरगावचे आम्ही रहिवासी आहेत. आम्हाला ह्या ऊसाच्या अशा अडचणी, अत्यंत अडचणीत आमचे ऊस काही वेळेवर जात नाहीत. म्हणून त्या आम्ही अडचणीमुळे आता हे टाक मॅडमकडे गेलो होतो. त्यांनी आमच्या अडचणी बऱ्याचशा सोडवल्या. मग आता काय करायचं आम्हाला ही प्रश्न, आम्ही ऊसापायी 15-15, 16-16 महिने तरतूद. आता तुझा काय ह्याचा घाल प्रश्न उचलूचा. मला बोला, तुम्ही इथं तुम्हाला पावसाळ्यामध्ये रस्त्याचे काय काय समस्या आहेत? रस्ता गुडघेत खाली आम्हाला जाय नाही, रस्ता पाहिजे आम्हाला. तर तुम्हाला हे रस्ता बनवताना कोण कोण अडवतं? लय माणसं मोठे आहेत तर शेतकरी. किती महिन्यांनी तो रस्त्याचं काम चालू आहे? 4 महिने चालू. आतापर्यंत झालं नाही? आतापर्यंत झालं नाही. आता पावसाळा आला, आता आम्हाला गुडघेत खाली पाय फसाफस चाललेत, येणं होत नाही. बरं दवाखान्यात न्यायचे, लेकरं बाळ मरायची वेळ आली. आणखीन तुमच्या दवाखान्याचे काय प्रॉब्लेम? दवाखाने नेता आहे ना, मुलाला लेकराला बरं वाटत नाही, पायनं चालता येत नाही, गाडी मिळत नाही, काही नाही. मग तुम्हाला अशा समस्यामधून कोण बाहेर काढतं? मॅडम, टाक मॅडम. तर तुम्ही त्यांच्याकडे प्रत्येक वेळेस तुमच्या अडचणी घेऊन जाता ना, ते तुम्हाला व्यवस्थित सहकार्य करतात? व्यवस्थित सहकार्य करतात आम्हाला. कधी कसली कमी पडू दिली? कमीच पडू दिली नाही आम्हाला. हो.
ते उसच जाईना, बिल मिळालेले नाहीत. शेत कारखान्याचे ही असे आजपर्यंत उस घातले, तुमचे ऊस किती दिवसापासून वाळत होते? वाळत होते ना बरेच दिवसांनी. साहेबांनी आम्हाला तेव्हा तोड दिली तरी बिल मिळालं नाही अजून जात नव्हती. तरी पण अजून एक ग्रस्ताचा ऊस राहिलाय. मग ते वाळलं लागलं. वाळला प्रत्यक्ष बघा, एक माणसाचा ऊस राहिला आमच्या पाहुण्याचा, त्या माणसाचा ऊस राहिला तसा तर राहिलेला जागेवर. तर तुम्ही त्यांना संपर्क टाक मॅडमशी करायला लावा. करणार आहोत. हा, त्यांच्याकडेच भेटणार आम्ही. हा, त्यांनी आम्हाला ही मार्गदर्शन करावं. बरं.